नमस्ते, मी आहे सपना शहा, योगा थेरपिस्ट, लाईफ कोच, माइंड कोच, होपोनोपोनो हीलर, फ्लॉवर थेरपिस्ट आणि काउन्सिलर। मी तुम्हाला देत आहे छोट्या छोट्या सोप्या साध्या टिप्स ज्या तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य आनंदी करण्यासाठी उपयोगी पडतील। आजची टिप आहे पालकांसाठी आणि मुलांसाठी। 4 वर्षाच्या मुलांपासून ही गोष्ट तुम्ही वापरू शकता। आजकालच्या मुलांना सारखा मोबाईल वापरायची सवय आहे। तंत्रज्ञानाच्या युगातली मुलं आहेत ही। ह्या मुलांना लगेच छोट्या छोट्या गोष्टींनी कंटाळा येतो। थोडा वेळ एखादी गोष्ट केली की त्यांना बोर व्हायला होतं। ते मुलं बोर होतं करतात। तर ह्याच्यासाठीचं सोल्युशन आहे, आई वडील दमून जातात यांना काय करायचं। तर माझी मुलगी लहान असताना ही वापरलेली ट्रिक आहे आणि खूप उपयुक्त आहे। काय करायचं, तुम्ही आजपासून एक नियम करायचा घरात की मुलांनी बोर हा शब्द घरातली कोणही वापरणार नाही। बोर हा शब्दच बोलायचा नाही। मग काय, मला बोर होतंय, मला कंटाळा आलाय हे म्हणायच्या ऐवजी मुलांना शिकवायचं की तुला काय करायचंय आता। समजा मला मोबाईल बघून कंटाळा आलाय, बोर होते, मला अभ्यास करून बोर होते, मला हे करून बोर होते, मला ते करून बोर होते, हे म्हणण्याऐवजी त्यांना सांगायचं तुला काय हवंय ते बोल। मला डान्स करायचा आहे, मला पेंटिंग करायचं आहे, मला म्युझिक ऐकायचं आहे, मला गिटार वाजवायची आहे, मला खेळायला जायचं आहे, गोष्टी ऐकायच्यात, मला रीडिंग करायचं आहे। तर त्याला सबस्टिट्यूट द्यायचं की तुला काय करायचं आहे त्याच्यावर फोकस कर। मग काय होतं, ही इतकी सुंदर टिप आहे आणि आयुष्यभरासाठी कामाला येणारी ट्रिक आहे। याच्यामुळे तुमच्या मुलांच्या ब्रेनमधून बोर हा शब्द निघून जाईल, कारण तो बोलायचाच नाही आहे। हा डिक्शनरीतूनच शब्द निघून जाईल आणि हा फक्त शब्द नाही निघून जाणार। ह्या बोर शब्दाबरोबर जो कंटाळवाणा, नकारात्मक इमोशन्स, नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा जी जोडली गेली आहे तिचं कनेक्शन तुटलं जाणार आहे। त्या नकारात्मक ऊर्जा आयुष्यातून निघून जाणार आहेत आणि बोर हा शब्द न बोलता तुम्हाला काय करायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवाल तर मला काय करायचं आहे ह्याच्यावर त्यांचा फोकस जाईल, म्हणजे सकारात्मक ऊर्जेवर त्यांचा फोकस जाईल आणि नेहमी त्यांना आयुष्यात काय करायचं आहे इकडे लक्ष राहील। मला काय नको आहे तिकडे लक्ष जाणार नाही आणि मग त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होईल। तर ही लहान मुलांसाठीच नाही, मोठ्यांनी सुद्धा वापरायची ट्रिक आहे। सगळ्यांनी मिळून हा नियम करा घरात की आपण आजपासून आपल्या घरात बोर हा शब्द वापरणार नाही आणि बघा किती फरक पडतो ते। तर सगळ्या पालकांनो तुम्ही ही गोष्ट करून बघा, ही ट्रिक वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय नक्की कळवा। तुम्हाला असं वाटत असेल की अजून खूप मुलांपर्यंत, पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी तर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अनेक लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवा, अनेक मुलांपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून पालकांचं टेन्शन कमी होईल। आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशा छोट्या छोट्या उपयुक्त सोप्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे। तुम्हाला कशावर सोल्युशन हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता, मी नक्की त्याचं उत्तर तुम्हाला देईन। आणि माझा जर पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ज्याच्यात मी स्वीकाराची जादू ही ट्रिक सांगितली आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण ती सुद्धा ट्रिक खूप उपयुक्त आहे, खूप तुम्हाला आयुष्यात बदल घडवणारी आहे, ट्रान्सफॉर्मेशन आणणारी आहे। तर कमेंटमध्ये लिंक दिली आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। स्टे ट्यून्ड। थँक्यू सो मच।